कोल्हापूर जिल्ह्यासह सीमा भागासाठी महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य प्रकल्पातील काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा यावर्षी चिंताजनक पातळीवर आलाय। सध्या धरणात केवळ 6.96 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध असून तो एकूण क्षमतेच्या अवघ्या 29% इतका आहे। मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाल्यानं आगामी काळात पाणी टंचाईची शक्यता आहे। काळम्मावाडी धरणातील कमी झालेल्या पाणीसाठ्यामुळे शेती, पिण्याचं पाणी तसंच औद्योगिक वापरावर परिणाम होण्याची भीती आहे। विशेष म्हणजे धरण बांधल्यापासून आज तागायत गाळ काढण्याचं मोठं काम झालं नसल्यानं साठवण क्षमता कमी झाल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होतीये। परिणामी प्रत्यक्ष उपलब्ध पाणीसाठा कागदोपत्री आकड्यांपेक्षा कमी असल्याचा अंदाज आहे। सध्या उजवाणी डावा कालवा, दूधगंगा नदी तसंच गैबी बोगद्यातून भोगावती नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। अनियंत्रित पाणी वापर टाळण्यासाठी जलसंपदा विभागानं तातडीनं नियोजनबद्ध धोरण आखणं आवश्यक आहे। पाणी वितरण करताना प्राधान्यक्रम निश्चित करून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी संतुलन राखणं गरजेचं आहे। दरम्यान शेतकऱ्यांनीही परिस्थितीची गांभीर्यानं दखल घेत पाण्याचा काटकसरीनं वापर करणं आवश्यक आहे। ठिबक आणि तुषार सिंचनाचा अवलंब, पाणी बचत तंत्रांचा वापर यावर भर देण्याची वेळ आली आहे। जल है तो कल है या उक्तीचा विचार करून सर्व स्तरातून पाणी संवर्धनासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे। एकूणच पाऊस समाधानकारक झाला नाही तर भविष्यात पाणी टंचाईचं संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे।